तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर इंदोरहून अकोलाकडे जात असलेल्या धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना 7 मार्च रोजी सकाळी नांदुरा शहराजवळ घडली। या आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने बसमधील सुमारे 30 प्रवाशांचे थोडक्यात प्राण बचावले। NL 7B 0694 या क्रमांकाची खासगी बस इंदोरहून अकोला दिशेने प्रवास करत होती। बस नांदुरा परिसरात पोहोचताच अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं। परिस्थिती लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशमन दल, ओमसाई फाउंडेशनची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवले। मात्र तोपर्यंत बस मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती। या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक मंदावली होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।